दूध व्यावसायिकांसाठी प्रचंड मोठी आनंदाची बातमी. निवडणुकीआधी सरकारने केली प्रचंड मोठी घोषणा आणि जी.आर म्हणजे शासन निर्णय देखील 15 मार्चला निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यात दूध दराचा प्रश्न कायम चर्चेत असतो आणि त्याविषयी सरकारने खूप मोठं पाऊल उचलले आणि खूप शेतकरी दूध व्यावसायिक ज्यांच्याकडे गाई म्हशी आहे जे दूध व्यवसाय करत आहे ते खूप प्रचंड आनंदी याच्यामुळे होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या निर्णयामुळे खूप शेतकरी वर्ग सरकारला अगदी त्या ठिकाणी धन्यवाद देणार आहे. आता राज्यात दूध दराचा प्रश्न सतत चर्चेत असतो आणि गेल्या 2 वर्षामध्ये विविध अडचणीवर मात करत दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल 8-9 महिन्यापूर्वी खूप चांगले दिवस आले होते. 39 रुपये प्रति लिटर इतका दूध दर मिळत होता. पण हा दूध दर तब्बल 29 रुपये इतका त्या ठिकाणी झाला. खूप कमी दर त्या ठिकाणी झाला. मग सरकारने काय केलं की यावर एक अभ्यास समिती त्या ठिकाणी नेमली. ती समिती नियुक्ती केली आणि त्यांनी असं त्या ठिकाणी केलं की 34 रुपये दर देण्याची शिफारस या समितीने केली. पण ही शिफारस 34 रुपये प्रति लिटर देण्याची करून देखील फारशी दूध दरवाढ याच्यामध्ये झाली नाही. मग त्यामुळे सरकारने एक प्रचंड मोठी बैठक जी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आणि त्यामध्ये एक प्रचंड दिलासादायक बातमी समोर आली होती जी तुम्ही फेब्रुवारीमध्ये ऐकली असेल. यामध्ये दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रिमंडळात बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता, ज्यामध्ये दुधासाठी सरकारमार्फत 5 रुपयाचं अनुदान देणार आहे अशी घोषणा करण्यात आली होती. त्याचा जी.आर म्हणजे शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला होता, ज्यामध्ये असं सांगितलं होतं की यामुळे 5 रुपयाच्या सबसिडीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना 32 रुपयाचा दर त्या ठिकाणी मिळणार होता. हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय होता. 34 रुपयाचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना 29 रुपये प्रति लिटर दूध दर द्यावा लागणार होता. हा निर्णय 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू होणार होता. मग काय झालं पुढे चालून की राज्यातील जे काय दूध संघामार्फत ही अनुदान योजना राबवण्यात येणार होती, यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफ या प्रतीकरिता किमान 29 रुपये प्रति लिटर इतका दूध दर त्या ठिकाणी द्यावा लागणार आणि बँक खात्यावर ऑनलाईन जमा त्या ठिकाणी उरलेली जी काही रक्कम आहे म्हणजे 5 रुपये ही जी काही रक्कम आहे सरकारमार्फत डीबीटीद्वारे देण्यात येणार होती. पण झालं काय? असं काहीच झालं नाही. शासन निर्णयानुसार 5 रुपये प्रति लिटर हे डीबीटी मार्फत ऑनलाईन शेतकऱ्यांच्या खात्यात येणार होते ते आले नाही, कारण की जो रेट सरकारने ठरवला होता 27 रुपये तर तो सहकारी दूध संघातर्फे देण्यात आला नाही आणि त्यामुळे भरपूर शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आणि भरपूर ठिकाणी आंदोलनं देखील झाले. प्रचंड मोठे आंदोलनं काही ठिकाणी झाले. मग त्यावर सरकारने एक प्रचंड मोठा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा जी.आर जो सुधारित जी.आर काढण्यात आला 15 मार्च 2024ला आणि अतिशय मोठी आनंदाची बातमी त्यामधून इथे देण्यात येत आहे. रेट प्रचंड त्या ठिकाणी वाढणार असून तुम्हाला अनुदान खात्यावर मिळणार आहे. पण झालं काय की 5 रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे सरकारने कॅल्क्युलेशन केल्याप्रमाणे 2 महिन्यासाठी 135,44,00,000 रुपये इतकं अनुदान आवश्यक असेल आणि ही योजना पूर्वीच्या जी.आरनुसार 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये राबवण्यात येईल असं राज्य दूध दरांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरमध्ये बैठक झाली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पण ज्यामध्ये झालं काय की जो काय प्रति लिटर 5 रुपये जो अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा जो निर्णय दुधाला त्या ठिकाणी घेतला होता, पण मुळातच दूध दर कमी मिळत असल्यामुळे तो जे काय अनुदान आहे तर ते अनुदान त्या ठिकाणी सरकारला मिळालं नाही, कारण की 27 रुपये हा दर मिळणं त्यामध्ये बंधनकारक होतं, पण तो सहकारी दूध संस्थामार्फत देण्यात आलं नाही आणि त्यामुळे भरपूर शेतकरी याच्यामध्ये वंचित राहिले. पण आता मात्र सरकारने नवीन जो जी.आर काढलेला आहे जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, त्या जी.आरनुसार सरकारने काय ठरवलं आहे की 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ अशा दूध असणाऱ्या प्रत्येक त्या ठिकाणी दुधाला प्रति लिटर 27 रुपयाऐवजी 25 रुपये प्रति लिटर इतका दर त्या ठिकाणी देण्याचं ठरलेलं आहे. आणि या संदर्भात 15 मार्च 2024 रोजी जे काय कृषी व पशुसंवर्धन जे काय मंत्रालय आहे त्यानुसार जो काय जी.आर आहे तर तो काढण्यात आलेला आहे. तर त्यानुसार 25 रुपये दर जर त्या ठिकाणी जर दिलेला असेल, बंधनकारक दर जो आहे खाजगी व संघ सहकारी व खाजगी संघांसाठी जो काय दर निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्यानुसार तुम्हाला 25 रुपये जर त्या ठिकाणी दर मिळाला तर तुम्हाला 5 रुपये साधारणपणे प्रति लिटर मागं अनुदान त्या ठिकाणी मिळणार. म्हणजे अर्थात 25 रुपये रेट जर तुम्हाला मिळाला त्यासाठी तुमची फॅट 3.5 एसएनएफ 8.5 असणं गरजेचं आहे. तर यानुसार तुम्हाला अनुदान हे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. यासाठी छोटीशी पात्रता किंवा जी आहे असणार आहे तर ती म्हणजे तुमचं डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचं बँक खातं हे आधार कार्डशी
आणि पशुधनाच्या आधार कार्डशी एअर टॅगिंगशी लिंक असणं आवश्यक आहे. त्याची पडताळणी करणं आवश्यक राहील आणि जवळपास जो काय पुढला कालावधी आहे यामध्ये या गोष्टी सर्व लागू असणार आहे. तर त्याच्या आवश्यकतेनुसार आवाड घेऊन त्याच्यामध्ये मुदतवाढ देखील देण्याचं त्या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची अपडेट होती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.